आता हे सगळे जिन्नस आहे, म्हणजे आलं आहे, लसूण आहे, जिरं आहे, पांढरे तीळ आहे, त्याच्यानंतर जवसाचं बी आहे, त्यानंतर धने आहेत, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं आपण वाटून घेऊ फॉर ग्रेव्ही पर्पज. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि मास्टर रेसिपीजमध्ये जेव्हा आपण रेसिपीज वेगवेगळे पदार्थ बनवतो, त्यातल्या त्यात पारंपरिक पदार्थ असेल आणि त्यामध्ये पाटा वरवंटा वापरायचा असेल तर मला खूप आनंद होतो आणि तो आनंद चेहऱ्यावर दिसतोय की नाही. तर आजचा जो प्रकार आहे त्याचा नाव जे आहे थोडं वेगळं आहे. तर पदार्थाचं नाव आहे लाखोळी डाळीच्या वाफ वड्या. चला सुरुवात करू. सगळ्यात पहिले ह्याचा जो मसाला आहे, वाटण ज्याला म्हणतात, ते वाटून घेऊ. यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, आणि हे जिन्नस जे आहेत हे एक एक करून घालूयात आपण. कोथिंबीर, पांढरे तीळ, जवसाचं बी, जिरे, धने. त्याला आता छान एकत्र वाटून घेऊ. आणि याच मसाल्यावर म्हणजे पाटावरवंटाला जो मसाला लागला आहे, लाखोळी डाळ भिजलेली, 1-2-3 तास भिजवून ठेवलेली लाखोळी डाळ वाटून घ्यायची. आता या लाखोळी डाळीबद्दल सांगायचं तर ही आमच्या इकडल्या नागपूरच्या भागात होते, पण आता सगळीकडे मिळते. हिला चव नसते, पण मध्यंतरी या डाळीवर बंदी होती, पण ती बंदी तशी बरोबर नव्हती. आमच्या इथले कोठारी साहेब आहेत, त्यांनी बरेच प्रयत्न करून ती बंदी उठवली आणि आता लाखोळी डाळ जी आहे तर सर्वत्र उपलब्ध आहे. लाखोळी डाळीबद्दल ही माहिती घ्या. आता ही लाखोळी डाळ अशी दिसते. त्याला 1.5 ते 2 तास आपण भिजवून घेतलेलं आहे. याच पाट्यावरवंटावरती आपल्याला वाटून घ्यायचे आहे. वाटताना एक लक्षात ठेवा की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. ही अशी जाडसर वाटून घ्यायची. क्या बात है. हे असं छान वाटून वगैरे जेव्हा आपण एखादा पदार्थ तयार करतो ना, की मसाले वाटतो, डाळी वाटतो, तर त्या पदार्थाला एक वेगळीच चव असते बघा. मसाल्यांच्या बाबतीत आणि वाटण्याच्या बाबतीत मी नेहमी म्हणत असतो की बाबा, जेव्हा आपण वाटतो एखादा पदार्थ, एखादा मसाला पाटावरवंट्यावर, तर तो क्रश होतो, घर्षण होतं त्याचं, आणि त्याचा स्वाद खुलतो. मिक्सरमध्ये तो कट होतो. हा दोन्हीमधला फरक आहे. आणि दुसरं गोष्ट, वाटताना जर तुम्ही जाडं मीठ त्याच्यामध्ये घातलं, रॉक सॉल्ट ज्याला म्हणतात, असं जाड रॉ सॉल्ट, तर त्याच्याबरोबर जो मसाला वाटला जातो तो अजून छान होतो. डाळीत चवीनुसार थोडंसं मीठ घालून आपल्याला पुन्हा ह्याला एकत्र करून घ्यायचं आहे. ह्याच्यात पाणी घातलेलं नाही आहे, आणि पाणी न घालता डाळ जेव्हा आपण वाटतो तर मिक्सरपेक्षा पाट्यावरवंट्यावर जास्त छान होते. पण आता पाटावरवंटा नाही आहे, तर मग काय करायचं, तेव्हा एक छोटी टिप तुम्हाला देतो. मिक्सरमध्ये डाळ वाटायची आहे, पण तिला पाणी घालून मिक्स करायचं पण नाही आहे. कमीत कमी पाण्यामध्ये ती आपल्याला वाटायची आहे, घट्ट ठेवायची आहे. तर अशावेळी काय करायचं की थोडी थोडी पहिले एक पूर्ण डाळ घाला त्याच्यामध्ये, त्यानंतर एकदा मिक्सर फिरवा, मग ती व्हायला आली की थोडीशी बाहेर काढायची, पुन्हा मिक्सर लावा, थोडं असं सुरू करायचं, बंद करायचं, सुरू करायचं, बंद. मग ती डाळ व्यवस्थित वाटल्या जाते पाणी न घालता. आणि पाटावरवंटा असेल तर उत्तमच, काहीच प्रॉब्लेम नाही. या वड्यांना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, आणि त्यासाठी हे तेल जे आहे ते आपण असं ताटलीला लावून घेऊ, आणि हे वडे साधारण या साईजचे.
आता यामध्ये तेल. आता तसं पाहिलं तर या भाजीला तेल जास्त लागतं. तर मी कसं केलं की म्हणजे मी केलं नाही, ही पारंपरिक रेसिपी आहे, पारंपरिक पदार्थ आहे. ते वडे वाफवूनच घेतले होते, तळलेले नाही आणि ग्रेव्हीतसुद्धा कमी तेल वापरायचं आहे. आपल्याला आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं आहे की तेलाचा वापर कमी करा. कारण भरपूर कारणं आहेत. तेल म्हणजे खाद्यतेलही, त्याच्यानंतर पेट्रोलही, डिझेलही. शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा आणि शक्य असेल तर सायकल चालवा. जमेल? मी तर चालवायला सुरुवात केली. पण सांगू का की माझ्याकडे इलेक्ट्रिकची गाडी बरेच वर्षापासून आहे, त्याच्यामुळे मी इलेक्ट्रिक व्हेकल वापरतो. मजा येते. तुम्ही वापरून बघा. हा वाटलेला मसाला हा छान परतून घ्यायचा आपल्याला. यामध्येच आपल्याला थोडंसं सुकं खोबरं घालायचं आहे. थोडंसं म्हणण्यापेक्षा छान अर्धी वाटी असं सुकं खोबरं घातलं आहे. आता गंमत कशी असते बघा की यामध्ये आपण तेल कमी टाकलं पण नंतर सुकं खोबरं घातलं तर सुकं खोबऱ्यामध्ये जे तेल असतं ते सुद्धा बाहेर पडतं आणि त्याचा जो खमंगपणा येतो तो वेगळा, प्लस आपल्याला थोडंसं तेलही मिळतं. अशी असते गंमत पारंपरिक पदार्थांची. ह्याचा छान खमंग सुवास यायला लागला की यामध्ये आपल्याला घालायचा कांदा. कांदा छान असा परतून घ्यायचा. आणि थोडासा हा डाळीचा जो मसाला उरला असतो तो पण यात घालायचा. आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करायचं. गॅस बंद. आता अगदी 2 चमचे तेल घ्यायचं. पुन्हा त्यामध्ये हळद, थोडं तिखट. आता तिखट यासाठी की थोडासा त्याला रंग यावा म्हणून. हे छान थोडंसं अगदी तेलावर भाजून घेतलं की यामध्ये ही तयार आपली ग्रेव्ही. आता ह्याला छान तेल सुटेस्तोवर आपण शिजवून घेऊ. यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आहे आपल्याला. छान ह्याला उकळी आली पाहिजे. यामध्ये आता 2 स्टार फूल, तमालपत्र आणि 1 चमचा जिरा पावडर. दॅट्स इट. यामध्ये चवीनुसार मीठ, आणि हे आपले वाफवलेले तयार वडे आले का. आता आपले हे वडे जे आहेत हे ऑलरेडी छान वाफवलेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा तयार आहे. हा तवंग
पूर्ण तेलाचा जरी नसता तरी दिसतो आहे की हां लालसर भाग वर येतो आहे. ग्रेव्ही आपली तयार आहे. आपण सर्व करू. क्या बात आहे. ग्रेव्ही बनवतो तो उत्तमच आहे, पण हे नुसतंही वाफवलेलं त्याच्यावर फोडणी घातली मोहरी हिंग दॅट्स इट. बढिया. खरं तर पोळी भाताबरोबर उत्तमच प्रकार आहे हा. पण पोळी भात नसेल तरी नुसता खायला सुद्धा खूप छान आहे. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशा छान छान रेसिपीज जर तुमच्याकडे असतील, पारंपरिक पदार्थ असतील आईच्या, आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, तर मला पाठवणं गरजेचं नाही. तुम्ही स्वतः घरी केलात तरी उत्तम आहे. पण परंपरा जपा, माणसं जपा, मनं जपा आणि माझी आठवण करा.